आमदार साहेबांनी 2 दिवसापूर्वी जो नामकरणाचा विषय घेतला तो विषय आमच्या पिंपळगाव जोगा ग्रामस्थांच्या काळजाला लागलेला आहे। हा ग्रामस्थांचा विषय नाही तर टोटल आमचा जो धरणग्रस्त आहे त्या धरणग्रस्ताचा अस्मितेचा विषय आहे। ह्या पिंपळगाव जोग्याचं नाव तलाठी कार्यालयापासून तर दिल्लीपर्यंत आजपर्यंत पिंपळगाव जोगा जलाशय या नावाने ओळखलं जातं आणि हेच जर नाव आमदार साहेब जर मिटवत असेल तर सर्व ग्रामस्थ आणि ते धरणग्रस्त असतील त्या धरणग्रस्त आज त्याचा जाहीर निषेध करीत आहेत। या नामकरणाच्या विषयाबद्दल आमदार साहेबांनी बोलण्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायतचं लेटर मागितलं लागत होतं किंवा ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत किंवा धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागत होतं। या डॅमची पाटी 22 वर्षापूर्वी लागली। 22 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत ती जीर्ण झालेली आहे। 2 वेळेस त्याच्या बातम्या पडल्यात, याच्याकडे लक्ष दिलंच नाही। त्याच्या खडीकरणाचा विषय आहे। त्या डॅमच्या भिंतीवरून आज 100-150 लोक सकाळचं मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी जातात, तिथं लाईट नाही, त्या रस्ता बरोबर नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। ह्या नामकरणाचा विषय त्यांनी घ्यायला लागत नव्हता आणि घेतला जा असेल तर या ग्रामस्थांचं समाधान करण्यासाठी आमदार साहेबांनी हा जे आज तुम्ही वक्तव्य केलं हे वक्तव्य मागे घ्यावा अशी ग्रामस्थांची आणि त्या धरणग्रस्तांची ठाम भूमिका आहे। जर हा शब्द मागे घेतला नाही तर हे ग्रामस्थ आणि हे जे धरणग्रस्त आहेत हे रस्त्यावर सुद्धा उतरण्याची वेळ आली तर उतरण्याच्या तयारीला आहेत, हे आमदार साहेबांनी लक्षात घ्यावं।